श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आतापर्यंत ज्या वादळाचा सामना केला ती तर एक केवळ सुरुवात होती. येणारा हा आठवडा तुमच्या आयुष्यातील एका अशा वळणावर तुम्हाला उभा करत आहे जिथे एक चुकीचे पाऊल तुमचे सर्व काही हिरावून घेऊ शकतं, किंवा एक अचूक निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतो. आकाशातील ग्रहाची ही अभूतपूर्व उलथापालट केवळ योगायोग नाही, तर ती एका मोठ्या रहस्याची नांदी आहे, जी तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजांना एकाच वेळी धडका मारत आहे. मेष राशीच्या जातकांनो, सावध राहा, कारण तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि बुध यांचे हे फ्रीजिंग कॉम्बिनेशन काहीतरी भयावह संकेत देत आहे. हे ग्रह केवळ तुमच्या व्यवसायावर किंवा पैशावर प्रभाव टाकत नाही, तर तुमच्या नकळत तुमच्या आरोग्याला अशा कचाट्यात पकडत आहे जिथे तुम्हाला क्षणोक्षणी संकटाचा भास होईल. गुरुजींच्या मते तुमच्या भोवती एक अदृश्य जाळे विणले जात आहे, जिथे तुमची बुद्धी आणि तुमचे धाडस यांची कसोटी लागणार आहे. या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे आता तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात जर तुम्ही स्वतःच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर तुम्ही स्वतःच तुमच्या हाताने विनाश ओढवून घ्याल, कारण प्रत्येक वळणावर तुम्हाला फसवणुकीची आणि अपयशाची गडद सावली पाठलाग करताना दिसेल. 16 मार्च ते 22 मार्च हा काळ सामान्य नाही, कारण शनीने परिवर्तन एका अशा गूढ बदलाकडे इशारा करत आहे, ज्यामुळे तुमचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल. आता प्रश्न हा आहे की तुया तणावाच्या विळख्यातून सुरक्षित बाहेर पडाल, की या रहस्यात कायमचे अडकून पडाल. मेष राशीच्या जातकांनो, सध्या आकाशात मंगळ आणि बुध यांचे एक अत्यंत संवेदनशील वर्गोत्तम कॉम्बिनेशन तयार झाले आहे, जे तुमच्या जीवनात एक अनाकलनीय थराराची भर घालत आहे. गुरुजी सांगतात, मंगळ आता मीन राशीच्या नवाशात प्रवेश करत असून हा बदल तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर थेट आळा घालत आहे. हे ग्रह केवळ फिरत नाहीत, तर ते तुमच्या नशिबाच्या अशा भागावर प्रभाव टाकत आहेत, जिथे गेल्या काही काळापासून साठलेला तणाव आता एक स्फोटक स्थितीत पोहोचला आहे. हे फ्रीजिंग कॉम्बिनेशन म्हणजे एक दुधारी तलवार आहे, जी तुम्हाला प्रगती दाखवत आहे, पण त्याच वेळी धोक्याची गडद किनारही सोबतीला ठेवत आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या भाग्यस्थानावर गुरु आणि शनीची दृष्टी पडत आहे, जी एका बाजूला तुमच्या भाग्याला वर उचलत आहे, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला अपरिहार्य संघर्षाच्या चक्रात लोटत आहे. गुरुजी सावध करत आहेत, राहू केतूची उपस्थिती आणि या ग्रहाची विचित्र हालचाल तुमच्या आयुष्यात अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आमंत्रण देत आहे. तुम्हाला जाणवत असलेला हा मेंदूतील जडपणा किंवा अकारण येणारा ताण हा केवळ योगायोग नसून तुमच्या ग्रहाची ती एक विशेष अवस्था आहे, जी तुम्हाला मोठ्या बदलासाठी सज्ज करत आहे. हे अदृश्य संकट तुमच्या आरोग्याच्या मुळावर प्रहार करण्याच्या बेतात आहे, त्यामुळे तुम्ही कितीही सावध राहिलात तरी ही ग्रहदशा तुम्हाला चक्रावून टाकणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, येत्या 16 मार्च ते 22 मार्च या काळात शनीचे नवांशातील स्थान बदलणे ही एक मोठ्या रहस्याची सुरुवात आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील 10व्या आणि 11व्या घराचा स्वामी शनी जेव्हा तुम्हाला नवांशात प्रवेश करेल, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल, पण त्याआधी तुम्हाला या ग्रहाच्या संघर्षाचा सामना करावाच लागेल. शुक्र उच्च राशीत बसून जरी धनलाभाची स्वप्ने दाखवत असला तरी या ग्रहाच्या एकमेकावरील दृष्टी तुमच्या मैत्री संबंधात आणि व्यवसायात एक मोठी भिंत उभी करत आहेत. हा आठवडा तुम्हाला अशा वळणावर नेऊन ठेवेल, जिथे तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला अंधाऱ्या गर्तेत ढकलून देईल. आता विचार करा, तुम्ही या ग्रहाच्या चक्रातून स्वतःला कसे वाचाल.
मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात ग्रहाचे हे फ्रीजिंग कॉम्बिनेशन केवळ तुमच्या कामावरच नाही तर तुमच्या शरीरातील अंतर्गत यंत्रणेवरही एक भयानक ताण निर्माण करत आहेत. हार्निया, अपेंडिक्स, किडनी स्टोन किंवा थायरॉइड सारखे आजार ज्यांना आधीपासून सतावतात त्यांना या आठवड्यात सावधगिरी बाळगणे ही केवळ सूचना नसून एक जीवघेणा इशारा आहे. तुमची प्रकृती अचानक खालवू शकते आणि शरीरातील वेदना तुम्हाला अशा वळणावर आणून ठेवतील जिथे साध्या उपचाराचाही उपयोग होणार नाही. म्हणून प्रत्येक वेदनेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. मेष राशीच्या जातकांनो, केवळ शरीरच नव्हे तर तुमच्या मेंदूवरील नसावरील या ग्रहाचा दबाव वाढत आहे, ज्यामुळे न्यूरोलॉजिकल तक्रारी आणि अति रक्तदाबाचा धोका वाढला आहे. गुरुजींच्या स्पष्ट सांगणे आहे, जर तुम्ही रागाच्या भरात किंवा जिद्दीने कोणताही निर्णय घेतला तर तुमच्या शरीरातील फ्रीजिंग प्रक्रिया अधिक तीव्र होईल, ज्यामुळे नसामध्ये खिचाव येणे किंवा अचानक चक्कर येणे यासारखे प्रकार घडू शकतात. हे संकट तुमच्या नकळत तुम्हाला आतून पोखरीत आहे. काय तुम्ही तयार आहात का या अदृश्य युद्धासाठी, जिथे तुमच्या आरोग्याची ढालच तुमच्या तुमच्या तुटण्याच्या मार्गावर आहे? मेष राशीच्या जातकांनो, बुध वक्री असताना केवळ फायबरयुक्त आहार घेणे पुरेसे नाही तर तुमच्या शरीरातील प्रत्येक हालचालीवर तुमचे नियंत्रण हवे. अन्यथा कमर ते खांद्यापर्यंतच्या भागात किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना तुम्हाला बेजार करतील. 16 ते 19 मार्च दरम्यान चंद्राची राहू बुधाशी होणारी युती तुम्हाला इमोशनल बॅलन्स गमावण्यास प्रवृत्त करेल, ज्यामुळे मानसिक तणावाचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होईल. गुरुजी सावध करतात, हा आठवडा तुमच्या शारीरिक मर्यादाची अंतिम परीक्षा घेत आहे. आता तुम्ही संयम राखता की या ग्रहाच्या तावडीत अडकता हे काळच ठरवेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात करिअरच्या क्षेत्रात तुमच्या समोर एक अशा गुंतागुंतीचे जाळे विणले जात आहे जे तुम्हाला शिखरावर नेऊ शकते किंवा एका झटक्यात रसतळाला नेऊ शकते. शुक्र उच्च राशीत बसून जरी तुम्हाला धनलाभाची आणि मोठ्या संधीची आमिषे दाखवत असला तरी मंगळ आणि बुध यांचे हे फ्रीजिंग कॉम्बिनेशन तुमच्या व्यवसायात अचानक अशी कोंडी निर्माण करणार आहेत की तुम्ही घेतलेले निर्णयच तुमच्या विरुद्ध जातील. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ किंवा बिझनेस पार्टनर तुमच्याशी कसे वागतील याचे भाकीत करणे कठीण झाले आहे, कारण या ग्रहाच्या प्रभावामुळे एक अदृश्य दरी निर्माण होत आहे जी तुम्हाला अपयशाच्या दारात उभे करत आहे. मेष राशीच्या जातकांनो, 21 मार्च पर्यंत तुम्हाला अत्यंत सावध राहून पावले उचलावी लागतील, कारण हे ग्रह तुम्हाला तुमच्याच कर्माच्या जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत आहे. शनी जेव्हा तुला नवशात प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती निवळेल, पण त्यापूर्वी कामाच्या ठिकाणी होणारे हे निष्फळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खच्ची करू शकते. जर तुम्ही व्यवसायात कोणताही मोठा व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण एक चुकीचा स्वाक्षरी आणि तुमचा सारा व्यावसायिक वारसा धोक्यात येऊ शकतो. गुरुजीचा इशारा स्पष्ट आहे, हा आठवडा केवळ काम करण्याचा नाही तर स्वतःला या ग्रहाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढण्याचं एक जीवघेणं आव्हान आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात 16 ते 19 मार्च दरम्यानचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात भयावह आणि तणावपूर्ण दिवसापैकी एक ठरू शकतो. चंद्राची राहू आणि बुध यांच्याशी होणारी युती तुमच्या मनावर अशी काही गडद सावली पाडणार आहे की तुम्हाला स्वतःच्याच भावनांवरचा ताबा सुटल्यासारखा वाटेल. तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते अतीव भावनिक होऊन घ्याल आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरेल, कारण या काळात घेतलेले निर्णय तुम्हाला कायमस्वरूपी पश्चातापाच्या गर्तेत ढकलू शकतात. तुमच्या मनात सुरू असलेले हे युद्ध बाहेरून शांत वाटत असले तरी आतून ते तुम्हाला एका अशा स्फोटक स्थितीत आणून उभे करत आहे जिथे थोडीशी चूकही सर्व काही धुळीस मिळवू शकते. मेष राशीच्या जातकांनो, शारीरिक तणावाच्या बाबतीत तर हा आठवडा तुम्हाला प्रत्येक पावलावर सावध राहावे लागेल, कारण ग्रहाची ही स्थिती तुमच्या स्नायूमध्ये
असा काही तीव्र खिचाव निर्माण करणार आहे. तुम्ही साधी हालचाल करतानाही थरथर कापायला लागाल. गुरुजींचा इशारा आहे की वाहन चालवताना किंवा कोणतेही धाडसी काम करताना जर तुम्ही एका सेकंदाचेही दुर्लक्ष केले, तर ही तुमची आयुष्यातील शेवटची चूक ठरू शकते. तुमची मानसिक स्थिती तुमच्या चुकीच्या वाटेवर भरकटण्याचा प्रयत्न करेल. परंतु या अदृश्य संकटातून सुखरूप बाहेर पडायचे असेल, तर स्वतःला शांत ठेवणे हेच तुमच्या अस्तित्वासाठी एकमेव शस्त्र आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, आतापर्यंतच्या भयावह आणि तणावपूर्ण वातावरणात 21 मार्च नंतर एक आशेचा किरण उदयनमुख होत आहे, जो तुमच्या आयुष्यात मोठ्या सकारात्मक बदलाची नांदी ठरेल. शनीचे हे जेव्हा तुला नववंशात आगमन होईल, तेव्हा मागील एका महिन्यापासून सुरू तुमच्या मार्गात असलेले अडथळे अचानक विरघळून जातील आणि एक नवी ऊर्जा तुमच्या करिअरला गती देईल. तुमचे निर्णय आता अधिक स्पष्ट आणि अचूक असतील, त्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ आणि नोकरी व्यवसायात मोठी प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. हे स्थित्यंतर तुम्हाला केवळ संकटातूनच मुक्त करणार नाही, तर तुमच्या प्रगतीचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा करून देईल, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा विजयाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सज्ज व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या गूढ खेळाचा अचूक अंदाज घेऊन जीवनातील धोके टाळून आणि संधीचे सोने करायचे असेल, तर तुम्हाला सतत जागृत राहणे आवश्यक आहे. गुरुजींचे हे सूक्ष्म मार्गदर्शन तुम्हाला भविष्यातील संकटापासून वाचवण्यासाठी एक कवच म्हणून कार्य करेल, परंतु त्यासाठी तुम्हाला नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या, गूढ ग्रहदशा आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही अनपेक्षित संकटाची चाहूल तुम्हाला आधीच लागेल आणि तुम्ही त्यातून मार्ग काढायला समर्थ बनाल. चला या प्रवासात सहभागी व्हा आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित करा.